देखो टूटे नहीं, संभाल के भरो। हैं? मुन्ना, हमने ना खाने का सामान इस बैग में रख दिया है। अम्मा इसकी क्या जरूरत थी? अरे जरूरत कैसे नहीं थी मुन्ना, 2 दिन भूखे रहे थे जब तुम मुंबई गए थे, याद है ना तुम्हें? बिना खाना खाए डिब्बा वापस क्यों भेजा? नहीं आया पसंद, नहीं खाया खाना। आजीला किती वाईट वाटले माहितीये तुला? मतलब? खड्ड्यात जा. जाओ दही शक्कर ले आओ, जाओ। हाँ, और हाँ मुन्ना, तुम चिंता मत करो, हमने आटा दूध में गूंथ के पराठे बनवाए हैं, 4 दिन तक खराब नहीं होंगे और तुम्हें भूखा भी नहीं रहना पड़ेगा। और सुनो मुन्ना, जहाँ तुम रुकोगे ना उसके पास में ही वैष्णव भोजनालय है, खाना तुम वहीं से खाना। नहीं मतलब किसी यहाँ वहां से डब्बा मत मंगाना, क्या है मांस मच्छी खाते हैं ना लोग, हैं? अच्छा बेटा, वो माता जी ना मंदिर में है, जाते हुए आशीर्वाद लेना। जी, बाबूजी से भी जाते वक्त बात कर लेंगे। हाँ, लाओ ला दही शक्कर तुम, ये प्रणाम। खुश रहो। अपना ख्याल रखना है। जी। अच्छा जाओ, शाबाश। जी। मुन्ना सुनो, फोन करना। हाँ माँ। अब क्या होगा शिव भैया का? हाय, कहीं काम में उलझकर वो गौरी को भूल गए तो फिर तो दोनों अलग हो जाएंगे। ये भगवान, ऐसा नहीं हो सकता, फिर तो शिव भैया मजनू चाचा बन जाएंगे। सरला क्या बकवास कर रही हो, क्या बड़बड़ा रही हो तुम? नहीं अम्मा जी, हम ना वो बस। चुप करो, जाओ रसोई संभालो। जी चल जाओ। जी। कोई कुछ भी कहे, लेकिन हम मुन्ना को देवर जी की तरह नहीं बनने देंगे। एक बार गौरी से पीछा छूट जाए, फिर मुन्ना के लिए अच्छी सुशील लड़की देख के उसका ब्याह कर देंगे। खुश रहो बेटा, बस अब एक बार गौरी मान जाए तो फिर तुम दोनों मिलकर एक नई जिंदगी शुरू करना, और फिर हम देखेंगे कोई तुम दोनों को अलग ना कर पाए। बस बाबूजी आपका आशीर्वाद मिल गया ना, तो अब हम गौरी जी को लेके वापस लौटेंगे। शाबाश, अपना ख्याल रख। जी बाबू। सब अच्छा भी। अच्छा बाबूजी। हाँ बेटा, संभल के जाना। अपना ख्याल रखना और जी पहुंचते बाबूजी। ही फोन करना। जी बाबूजी। अगं, घरात काळे रेशमा कशा घातलंस? नाही आजी, काही नाही, मला ना डोळे आले ते बघा. अगे बाय, लाव लाव लाव. हा. पण काय गो, भोयांचा तुका त्रास होतो, वास येता? नाही नाही आजी, तसं काही नाहीये, ते फोडणी दिलीत ना तुम्ही मगाशी. थांब थांब, मी घालतोय दे. आणि गो, असा तुका त्रास व्हायला लागला, तू ऑफिसला जाणार नाहीस, सुट्टी घेणार? अरे देवा, बर ठीक आहे. एक सांग, मागा तू घरी राहशील ना, तर मग चिवड्याच्या आणि लाडूच्या ऑर्डर घेऊ काय जरा जास्त, मग आपण दोघे मिळून करूया. चालेल, घ्या ना आजी, मी मदत करेन तुम्हाला, पण ते फक्त फोडणीच्या वासाने मला त्रास होतो तेच. बर बर बर, दे त्या का. अरे पोहे घ्या रे बाबा, जावई बापू पोहे घ्या. आलो. काय ग, कशी जाणार तू? बसने मग ट्रेनने. जमेल ना? हो जमेल ना. जावई बापू, आता ती लहान असा काय? लहानचा प्रश्न नाहीये. मुंबईमध्ये ट्रेन मधनं उतरायची चढायची सवय लागते, सवय नाहीये तिला. अहो, आधीच्या नोकरीत जात नव्हती काय ती इकडे तिकडे, मग काय गो गौरे? 6 महिने पूर्वीचं बोलतोय तुम्ही आता, कळलं? तेव्हा आपलं घर मध्ये होतं, आता दूर आहे, तेव्हा प्रवास मोठा आहे आता. गौरी, मी एक काम करतो, मी तुला स्टेशनवर सोडतोच आहे, मी लोकल मध्ये पण बसवतो.
अरे बाबा काहीतरी कबूल करू नको रे. हा नाही तर रोजची तुझी पायपीट होईल ती. ते रोजचा काम होईल तुझा. म्हणजे मस्करी करताय? अहो मस्करी नाही करत. काय माहितीये आपल्या लेकीची एवढी काळजी घेताना बघलंय ना मी. माका कौतुक वाटला तुमचा. नाही म्हणजे माझ्या लेकीची पण अशी अधून मधून कधीतरी काळजी करा हो. म्हणजे मी सरूची काळजी करत नाही असं म्हणायचं तुम्हाला? असं कुठे म्हटलं मी? आता म्हणालात तुम्ही, म्हणालात का नाही? आजी मस्करी करते हो. गौरी तर उशीर होत निघूया. हो. अरे हे अर्ध बाबा उशीर होता. बरं ठीक. गौरी डबा. नची डबा. चल येतो. ये. चल गो. वेणू काय भेटणार आहे तुका? स्टेशनला भेटणार आहे. निघते मी. येते बाबा. जा, काळजी घे. पहिल्यांदा जातेस ट्रेननी. हो बाबा. ये बाय. हा? काय झालं? चेहरा कसा झालाय? बरं वाटत नाही का? नाही हो तसं काही नाही. गौरीची अवस्था माका बघवत नाही हो. पहिली कशी चिवचिवाट असायचा घरात. बरा वाटायचा. डबा इसरायची, मम्मी ओरडायची, मग डबा न्यायची. खाताना पण उभ्या उभ्याने खायची. मी परत ओरडायची, अगो बसून खा. आता बघता ना जेवढा विचारला प्रश्न त्याकाच उत्तर दे. गप्प गप्प झाली असं. आज पहिला दिवस होता म्हणून टेन्शन असेल तिला. माझी समजूत काढूक बोलता माहितीये मग. तसं नाहीये. शिव एकदा इथं आला तर दोघांचं बोलणं झालं, गैरसमज दूर झाले की सुखाला संसार करतील दोघ जण. आणि शिव नाही आला तर आपण आशा लावून बसलो हो. पण माझ्या बर्फीने ती आशा कधीच सोडली. तिचा चेहराच सांगतो ना मका. आला दिवस कसा तरी ढकलता आता. आणि तुम्ही त्यात अटी घालून ठेवल्यात. अटी तिच्या चांगल्यासाठी घातल्या, भल्यासाठी घातल्या. पण त्या अटी जर का शिवला मान्य नसतील आणि त्याका संसार करूचा आपण तो मुंबईत नाही करूचा तर काय तर काय ती आपल्या बापाच्या घरात हक्काने राहील, जशी पूर्वी राहत होती तशीच. अहो आई बाप जन्मभर पुरत नाही हो जावई बापू. अरे मी आहे, तिचा दादा आहे, तिची वहिनी आहे. पुढचं काय सांगता येत नाही जावई बापू. उद्या त्यांचं नाही पटलं आणि या दोघांनी हिला बाहेर काढलं तर काय करूचा? नसत्या शंका काढू नका. हे घर जसं नचीच आहे तसं तिचंही आहे. लवकरच मी विल बनवणार, त्यात नोंद करणार, लिहिणार आहे. माझं जे काही दोघांना अर्ध अर्ध मिळेल त्यामुळे तिचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हाताऱ्याचं ना डोकं फिरलंय. इतके दिवस तर हे घर नचीच्या नावावर करणार होता. आता तर भाषाच बदलली आहे. नसत्या शंका काढू नका. हे घर जसं नचीच आहे तसं तिचंही आहे. लवकरच मी विल बनवणार, त्यात नोंद करणार, लिहिणार आहे. या घरात ना इतकंही काम धड होत नाही. डोळे पण इतके चुरचुरत आहेत ना. ऐक काय करू मी? आईला फोन करते. हॅलो आई. हा बोल ग निशा, कशी आहेस? कशी असणारी मी या सावंतांच्या घरात? आता काय झालं? काय होणार आहे? डोळे आलेत मला. गौरी आली ना पडायला. आता गौरीने काय केलंय? तिने कशाला काय करायला हवंय? बाबांची लाडकी लेक आहे ना, तेवढाच पुरे. आधी बाबा नचीच्या नावावर घर करणार होते, आता म्हणतात की घर दोघांच्याही नावावर करणार आहे.
म्हणजे ह्या घरावर गौरीचाही अर्धा हक्क आहे. तुझा सासरा ना म्हातारा झालाय, पण आता एकच गोष्ट लक्षात ठेव, अडला हरी आणि गाढवाचे पायधरी. म्हणजे निशा अगं, तू आता जर घर घर करत बसलीस ना तर तुला हॉस्टेलला पुन्हा हाकलवून देतील ना ते. नाहीतर इथे माझ्या बरोबर गावाला येऊन शेण थापावं लागेल. त्यापेक्षा जिथे आहे तिथे बरी आहेस तू. ती बरी चांगुलपणाचं नाटक करून ना वीट आलाय मला आता. काही होतच नाही, काही फरकच नाही पडत आहे याच्यात. निशा थोडं जरा धीरानं घे आणि आदर्श सुनेचं नाटक चालू ठेव. नाहीतर नवरा आणि घर दोन्ही हातातून जाईल आणि येशील रस्त्यावर. आई, अगं ह्या लोकांना मी गरोदरी असं वाटतंय म्हणून यांनी मला घरात ठेवलंय. आई, जर ह्या लोकांना कळलं खरं काय ते, म्हणजे मी नाटक करते तर काय होईल मला काही सुचत नाही. आई निशा अगं, सुचेल ग काहीतरी. मी काढते यातून मार्ग, पण तू शांत राहा. डोक्यावर बर्फ ठेव. हे बघ, घरात तुझ्याकडे कोणाचंही लक्ष जाता कामा नये आणि सतत काही ना काहीतरी काम करत राहा. तोंडातून हू की चू करायचं नाही, कळलं? बरं ठीक आहे, ठेवते मी. निशा, मी सांगते ते लक्षात आहे ना? हो ग, औषध टाकायचं त्या डोळ्यात. ठेव आता. हा. त्या गौरीच्या मदतीने मी घरात तर आले, जिचा आधार घेतला तीच आता गळ्याचा फास बनत चालली आहे. तिला इथून ना बनारसला हकलावून द्यायला हवं. आधी या डोळ्यांचं काहीतरी करायला हवं. सावकाश 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 सावकाश. अजूनही सगळं खरं वाटत नाहीये. काय होतं आणि काय होऊन बसलं. मी शिवला फोन केलं होतं, म्हणजे आमचं फार नीट बोलणं नाही झालं, पण त्याला मी ओळखतो ना. तुझ्यावर खूप प्रेम आहे त्याचं गौरी. या सगळ्यामध्ये त्याला पण खूप त्रास झाला असणार. तो पण तुझ्यासारखा उदास असणार गौरी. तुला खरं बोलू काय, म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की या सगळ्यात ना बाबांनी खूप मोठी मिस्टेक केली. त्यांनी असं चिडायला नाही पाहिजे होतं. पण वेणू, अरे तिथे दादीजी, अम्माजी, फुफाजी काय वाटेल ते बोलले बाबांना. त्यांचा अपमान केला त्यांनी. मला नको नको ते बोलले, मग हे बाबांनी कसं सहन केलं असतं? नाही, बरोबर आहे, तू बोलते ते सगळं मला पटतं आहे. मग तुला तर तिकडून घेऊन निघालं ते, त्याचं काय? पण शिवने अडवलंही नाही ना. म्हणजे दारापर्यंत आला होता तो आणि तिथेच थांबला. का थांबला? म्हणजे दारापर्यंत आला होता तो आणि तिथेच थांबला. का थांबला? बोल ना गौरी, का थांबला तो? त्याच्या पण काहीतरी मजबुरी असेल ना. नाही, मी शिवची साईड घेत नाही गौरी, पण मला असं वाटतं की अम्माजी, बाबूजी, फुफाजी यांच्यामुळे तुम्ही वेगळे झाले. नाही, बाबाने तो राग सगळा शिववर काढला. तसं नाहीये वेणू. हे बघ, बाबांच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलं ना तर त्यांची चुकी असं नाही वाटत. पण या मोठ्यांच्या वादात मी आणि शिव इगो इश्यू आहेत मोठ्यांचे गौरी. हे सगळ्या मोठ्यांचे इगो इश्यूज आहेत, पण प्रेमात इगो नसतो ना. हा, कळतंय मला वेणू, सगळं कळतंय. पण आता बाबांच्या विरोधात जाऊन मी शिवची बाजू कशी घेऊ? आणि माझ्या स्वाभिमानासाठी सगळं केलं ना त्यांनी, आणि आता त्यांचा मान मी राखायला हवा. त्या घरात माझ्या समोर अपमान झालाय त्यांचा. हे सगळं कसं सहन करू आणि कसं विसरू, तूच सांग. कळतंय मला, सगळं कळतंय, पण आता याच्यावर सोल्युशन काय तूच सांग मला. म्हणजे तुला असं वाटतं का की अम्मा बाबांची माफी मागेल? माहित नाही, खरंच माहित नाही. पण शिवला या सगळ्याची जाणीव असायला हवी एवढंच वाटतं मला. सगळी चूक बाबांचीच आहे असं म्हणून तो मोकळा नाही ना होऊ शकत. चूक दोन्ही बाजूंनी झाली ना, मग ती दोघांनी स्वीकारायला हवी. फक्त माझ्या बाबांना दोष देऊन चालणार नाही ना. घे रे, चहा घे. नहीं आजी, हम जरा जल्दी में चलते हैं. अरे इतनी काय जल्दी, कसली काही आहे? तू का घे, लाडू खातोस? नहीं आजी. अरे लाडू खायला कितीचा आहे? हा,
अरे घरात आनंद की बातमी हा माहितीये, मी पणजी होणारा निशाची बातमी हा. अरे वाह, ये तो बड़ी अच्छी खबर सुनाई आपने आजी. वहिनी कुठे आहे? अरे ती जरा राऊंड मारून गेली आहे. म्हणजे या अवस्थेत जरा फिरला तर बरा असता ना म्हणून. हो, हे पण बरोबर आहे. आपल्या त्या सोसायटीपेक्षा जास्त जागा आहे ते खाली चालायला. हा, अरे पण बाकी बोलायला कोण नाही रे. इकडे कसा मंग्याची आई होती, राणे मामी होती, नंतर गोरेबाई होत्या, सगळ्या बोलायच्या. हे तर कोण ना, बाकी सगळे बरे आहेत ना सोसायटीतले. छान आहे आजी. आजी मी निघतो. अरे काय कसली एवढी? हमें साहब के आने से पहले निकलना है. अरे चहा पण नाही प्यायलंस. हम सोसाइटी खबर आपको फोन पर दे देंगे. हा चले. लगता है साहब आ गए. अरे आजी, अरे अरे काय करतोय? खिडकीत काय बोलतोय? हा, दार आहे ना एवढं मोठं. जावई बापू काय केला त्या? किती थरथरतोय बघा तो तुमका बघून. हा, काय केलं काय त्या का? मी काय केलं? हे बोललो तुला काय रे? हे घाबरायचं नाटक कशासाठी? हा, हे घाबरण्यापेक्षा स्वतःचे विचार सुधारा. विचार हे कसले सुधारतायत म्हणा? बुरसटलेले विचार ते बुरसटलेलेच राहणार. अहो आता कशाक बोलताय त्या का बोल नको? बोललंच पाहिजे. या लोकांना पैसे कमवण्यासाठी इथे येतात, एक काम धड करत नाहीत, नुसती घाण करून ठेवतात. अहो त्याने घाण केली का? आपल्या सोसायटीचा वॉचमन ना तो. तेच घरी बायकोसमोर राजाचा रुबाब. माज बायकोला किंमत शून्य, घरात बसून चूल फुंकायची. अर्धांगिनी म्हणायचं पण स्वातंत्र्य शून्य. बायकाने तेच हवे म्हणा. अर्धांगिनी म्हणून नवऱ्याला मदत करणे त्यांचं काम आहे. त्यांनी बाहेर जाऊन 4 पैसे कमवले ना, तुम्हाला बोंबलत फिरायला नको, परदेशात जाऊन कमवायला नको. तुम्ही बायकांना घुंगटमध्ये ठेवणार आणि स्वतः परदेशातून राहणार. अरे एवढा विचार करण्याची कुवतच नाही तुमची, म्हणून ही अवस्था आहे. अहो सगळे जरा त्याच्यावर कशा काढता? हा, अंतरा जरा. गाडीत बसून गावाकडे पाठवून द्यायला पाहिजे. यांच्या पैसे कमाले इथे येतात, एक काम धड करत नाहीत, ते घाण करून ठेवतात. काय म्हणाला तो? माझ्याशी बोलायची हिंमत झाली म्हणून बॅग इथे ठेवून गेला रिसेप्शन मध्ये. आता संपलंय सगळं. एड्रेस बता सकते हैं आप सोसाइटी का? डोळ्यात की बटन रे, तिथे पाटी लावली दिसत नाही. मराठी नहीं आती ना हमें. मराठी येत नाही तर इथे काय करतोयस तू? हमारी बीवी रूठ के मायके चली गई. वो मराठी है, यही रहती, मुंबई से मुलगी. उनको मनाने आए हैं. बहुत मिस करते हैं उनको. अब तो एड्रेस बता दीजिए.
अभी नहीं सांगना, क्योंकि मुझे हिंदी नहीं आती।